दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर कारमध्ये भीषण स्फोट, 9 जणांचा मृत्यू, काही जण जखमी. स्फोटाप्रकरणी जम्मू काश्मीरच्या दोघांची नावे उघड. दिल्ली स्फोटामागील सर्व शक्यतांची तपासणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची माहिती. दिल्ली पोलीस आयुक्तांसोबत चर्चा, घटनास्थळी शहांकडून पाहणी. दिल्लीतील स्फोटामध्ये वापरलेली I-20 कार मोहम्मद सलमानच्या नावावर असल्याची माहिती. सलमाननं कार कुणाला विकली याची चौकशी, तर कार हरियाणातील असल्याची शक्यता. दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईमध्ये अलर्ट जारी. CSMT सह महत्वाच्या ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपकडून मोर्चे बांधणी. वर्षा निवासस्थानी भाजपच्या जिल्हा निवडणूक प्रभारींची बैठक. मुख्यमंत्री फडणवीस करणार मार्गदर्शन. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मवियाची महत्वाची बैठक. हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे, अनिल देसाई उपस्थित राहणार. अंजली दमनिया आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेणार. झी24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे पुरावे सादर करणार. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान. 20 जिल्ह्यांमधील 122 विधानसभा जागांसाठी आज मतदान प्रक्रिया. 11 मंत्र्यांची प्रतिष्ठापना. MC अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड. सलग दुसऱ्यांदा नाईकांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू.